नमस्कार मित्रांनो, सकाळी उठून आता आपण निघालो विट्यात आलो बरं का. विट्यात आले आपल्याला काय होता दालचा राईस. मग गिरो चौंडेश्वरी दालचा राईस पार्सल घेतला आणि मस्तपैकी आलो घराकडे आल्यावर मग काय मावशीला म्हणलं चला आपण आता दालचा राईस तू बनवलं जेवण वगैरे खाऊया. मग म्हणली बाबा चल खा, तुझ्यासाठीच बनवलंय म्हणली. बरं म्हणलं, पोट भरून खाल्लं. निघालो ना आता मुंबईकडे. आपण जाताना बघतोय जर काही RTO जर चुकून कालच्या ट्रिपला जर भेटला असता ना 20,000 तर फाईन करत होता आपल्याला. आता जाऊ द्या म्हटलं, तेव्हा भेटला नाही म्हटलं. आलो पुढं कात्रच्या उतराला. हे बघा रोडला मग काम चालू आहे आणि आपली गाडी झाली बघा पंक्चर. काय नशीब पण फुटका आपलं. पुढचाच टायर पंक्चर झाला, ती पण चांगला टायर. काय आता जाऊ द्या म्हटलं, 1000 रुपये गाड्यानं बिल केलं बरं का. आणि निघालो आम्ही आता. आपलं म्हटलं चला. आलो पुढं हळूहळू. घाट उतरत होतो. घाटात सगळा ओढीची मला चालला होता बरं का. हे घाट चढाय जाम लय लागतोय बरं का. सकाळी उठलो आणि आलो नाक्यावर म्हटलं आता आपल्या गाडी जरा पाट्याचा पण कार्यक्रम झालता. बजरंगबलीला म्हटलं बाबा सांभाळून घे. पण भाऊला म्हटलं तर बेल्ट देताय का. मग काय त्यानं लगेच 3-4 बेल्ट दिला आपल्याला काढून. मी घेऊन मग निघालो. मिस्त्री आलो आपल्या गाडीपाशी आणि चालत खोबळा खोलून ही बघा लय मोठा गाळा पडलाय बरं का. मिस्त्री म्हणला असं देवा बरं झालं असती, बरं झालं तर रोडला अजून काहीतरी काम लागलं असतं. मग खाली करायला गेलो. खाली केल्यावर आपल्याला डायरेक्ट फोनाला जायचं आहे भरायला. मग आलो आपण तोळ्यात भरून वगैरे घेतलं आणि कंपनीत आलो. परत आपलं गाडी बांधाय हे कंपनीत नियम लय भारी आहे बरं का. बांधून बिंधून देते ते बरं वाटतं. काय बांधून बिंधून झाली. परत आम्ही आपलं कागद बिकट टाकायचं म्हटलं आणि आपल्याला काय गाडी चढून देत नाही ती. मग काय त्यांनी गाडी बांधून बिंधून दिली. आलो तर इकडे सोन्या आलता बघा नाक्यावर. का तर आपल्याला पोच बीज द्यायचं. मग जेवण वगैरे केलं. परत सोन्याला म्हटलं चला आपण आईस्क्रीम खायचं. हे डिझेल भेटत नव्हतं म्हणलं, टेन्शन आलं तर. मग म्हटलं चला आता आईस्क्रीम खाऊया. काय माणसं अफवा करून सोडले बरं का माणसाने. डिझेल भेटत नाही नुसती पंपावर गर्दी करते ती. आपल्या गाडीला बघा फुल डिझेल करून दिलं. काय नाही म्हणले डिझेल भेटते. आलो पुढं घाटात. झोपलो थोडं घाटाच्या खाली बरं का. आणि सकाळ उठून म्हटलं जायचं म्हटलं अरे कशाचं काय रे बाबा. रात्रीच गेलो असतो बरं झालं असतं. घाट तर मोकळा गावला असता. दिवस उजाडला तर अजून मी घाटातच होतो. काय डोक्याचं दही झालं होतं पूर्ण. आलो कामांच्या मागं. हनुमाना जरा घी म्हणा बाबा सगळ्यांचं. घाट जरा मोकळा करत जा लवकर म्हटलं. आलो बघा फायनली कमानीला आल्यावर जरा बरं वाटलं बरं का. आणि पुढं सूर्यदेवाचं दर्शन घेऊन आपलं म्हणलं आता चला म्हटलं आता पुढं. घाट चढून आल्यावर फिलिंग ढगात जाते सगळ्याचं. का तर त्या तुरुंगात एखादा आरोपी कसं टाकते तसं. पुण्यात आलो आपल्याला घराकडे जायचं पण आता घराकडे जायचं कॅन्सल केलं. का तर आपल्याला ट्रॅफिकमध्ये जीव गेला ना आपला. त्यामुळे आपलं म्हटलं आता जाऊया डायरेक्ट आपण म्हटलं. म्हणून आम्ही आपलं टाळले आता फलटणगंडा गाडी. पुढं दिवे घाटात थोडं घाटाचं काम चालू आहे चांगलं बरं का. रोड मोठा होतोय. जोड हाळू सावकाश गाड्या चालवा. पुढं आलो जाधव मिसळ आल्याकडं आणि महाराजांचं दर्शन घेतलं आणि मिसळ म्हणलं पोट भरून खाल्ली आणि चला म्हटलं आता पुढे. शिंगणापूरच्या यात्रेला माणसं चालली होती चालत. जेजुरीत आलो. जेजुरीतनं पुढं आलो तर ही बघा दाजींची गाठ पडली. दाजी म्हणलं चहा वगैरे पिलं आणि दाजी लगेच गेलं का तर तिकडून नंबर लावायला लागतो म्हटलं भरायला बाबा. असं द्या म्हटलं. पुढं आलो आपल्या मित्राच्या घरी गेलो बरं. जेवण वगैरे केलं आणि त्याला म्हटलं आता चल बाबा मला जायचं आहे म्हटलं. ते सोडून मला गेला बघा. पुढं आलो आपण आता. इथं बघा वेळापूरवरनं राईड मारला ना आमचा रोहनशेड घाट पडला. रोहनशेड आलता पुढनं तिकडनं गाडी भरून. मला म्हणला चल मिसळ खाऊया. अरे मिसळ नाही भेळ घे म्हणलं बाबा. बरं म्हणला तुला काय खायचं ते खा. मग चहा वगैरे पिलो आणि तो गेला त्याच्या मार्गाने मुंबईला. मी निघालो आता कोईमुतूरला. आपण विजापूर बायपासला गाडी फुल केली आणि कुष्टगीला जाऊन झोपलो बरं का. आता परत भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. धन्यवाद.